अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे। महसूल व पोलीस प्रशासनाच्या पथकाने मान व भीमा नदी पात्रात अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे 3 अशोक लेलँडचे पिकअप व ट्रॅक्टर अशी एकूण 4 वाहने जप्त करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली आहे। पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगुटे यांनी विविध पथकांची नेमणूक केली आहे। दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी मान नदी पात्रामध्ये अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या अशोक लेलँड कंपनीचे वाहन क्रमांक MH09FL 6384 व बिगर नंबर वाहन तसेच मौजे गोपाळपूर येथील भीमा नदी पात्रात स्वराज्य कंपनीचा ट्रॅक्टर पकडून जप्त करण्यात आलाय। सदर वाहने शासकीय धान्य गोदाम पंढरपूर येथे लावण्यात आली आहेत। या कारवाईमध्ये मंडळ अधिकारी पंकज राठोड, ग्राम महसूल अधिकारी साईनाथ अडगटाळे, नवनाथ मोरे, सरताज मुजावर, पोलीस पाटील दत्तात्रय जाधव, महसूल सेवक साहेबराव भोपळे व तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल राम खेडकर व होमगार्ड महेश कुंभार सहभागी होते।